भिवंडी निजामपूर महापालिकेत जे घडलं ती फक्त महापौर निवडणूक नव्हती, तो राजकीय सत्ता संघर्षाचा क्लायमॅक्स होता। भाजपचा अधिकृत उमेदवार पराभूत, पण भाजपचाच बंडखोर महापौर झाला आणि काँग्रेसचा सेक्युलर फ्रंट सत्तेत आला। भाजपचा अधिकृत उमेदवार फक्त 16 मतांवर थांबला। कोणार्क आघाडीचा किंग मेकर तोंडावर आपटला। भिवंडीत नेमका कुणाचा गेम झाला? भाजपची खेळी फसली की शिंदेंचा प्लॅन कोलमडला, याचा उहापोह आपण करणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। भिवंडी निजामपूर महापालिका त्रिशंकू परिस्थितीमुळे नेहमीच चर्चेत राहिली। खरं तर सत्ताकरणाची नवी प्रयोगशाळा म्हणजे भिवंडी महापालिका म्हटल्यास वावगं ठरणार नाही। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांचा विजय हा भिवंडीच्या स्थानिक राजकारणाला साजेसा आहे। याला भिवंडी पॅटर्न असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। याआधी भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांनी कोणार्क आघाडीचा प्रयोग केला होता आणि त्रिशंकू पालिकेतील स्थानिक आघाडी करत सत्तेत विराजमान झाले होते। त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण, घोडेबाजार आणि सत्ता हे भिवंडीसाठी काही नवीन नाही। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी हेच हेरलं आणि महायुतीतून बाजूला होत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला। मग किंग मेकर अशी ओळख मिळवलेले विलास पाटील यांना एका आरोपात अटक झाली। त्यांनी जेलमधूनच ही निवडणूक लढवली। तिथे काँग्रेस आणि शरद पवार गट आणि समाजवादी पक्षाने सेक्युलर फ्रंट उभा करत सगळी ताकद भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांच्या पारड्यात टाकली आणि त्यातूनच भिवंडी महापालिकेचं राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी आलं आणि चर्चेचा विषय ठरलं। भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत अंतिम लढत त्रिकोणी झाली आणि निकालाने संपूर्ण राजकीय गणितच पालटलं। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी तब्बल 48 मतं मिळवत थेट बहुमताचा टप्पा ओलांडला आणि महापौरपद पटकावलं। कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांना 25 मतांवर समाधान मानावं लागलं, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं मिळाली। बहुमतासाठी आवश्यक संख्या होती 46 आणि चौधरी 48 वर पोहोचले। पण खरी राजकीय कथा इथे दडलेली आहे। भाजपचे 22 नगरसेवक असताना अधिकृत उमेदवाराला फक्त 16 मतं, म्हणजेच पक्षांतर्गत फूट स्पष्टपणे समोर आली आणि याच फुटीने सत्तेची समीकरणं बदलली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्हीप झुगारणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत दिले, पण त्याचा फारसा परिणाम नगरसेवकांवर झालेला दिसत नाही। भाजपच्या बंडखोर गटाला सोबत घेत काँग्रेस भिवंडीच्या सत्तेवर काबीज झाली आहे। काँग्रेसचे नगरसेवक तारिक मोमीन उपमहापौर झाले। उपमहापौर पदासाठी त्रिकोणी लढत पाहायला मिळाली। यामध्ये तारिक मोमीन यांना सर्वाधिक 43 मतं मिळाली। शिंदे सेनेचे जावेद दळवी यांना 25 मतं, तर भाजपचे सुहास नकाते यांना 21 मतावर समाधान मानावं लागलं। म्हणजेच ही लढत सुद्धा रंगतदार ठरली आहे। आता भिवंडीत आकड्यांचा खेळ काय होता ते समजून घेऊ। भिवंडी महापालिकेत एकूण 90 नगरसेवक आहेत। बहुमतासाठी 46 संख्याबळ आवश्यक होतं। पक्षनिहाय ताकद पाहिली तर काँग्रेस 30, भारतीय जनता पक्ष 22, शिवसेना 12, राष्ट्रवादी शरद पवार गट 12, समाजवादी पक्ष 6, कोणार्क विकास आघाडीला 4 जागा आणि इतर छोटे पक्ष आणि अपक्ष अशी 4 जागा। म्हणजेच कोणालाही स्पष्ट बहुमत नाही। म्हणजे सत्ता फोडाफोडीतूनच ठरणार हे निश्चित होतं। सगळा गेम फिरला तो एका निर्णयामुळे। 5 फेब्रुवारीला भाजपचे नारायण चौधरी यांचं नाव महापौर पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालं। स्थानिक पातळीवर तयारीही सुरू झाली, पण 17 फेब्रुवारीला अचानक पक्षाने निर्णय बदलला आणि स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली। हा बदल म्हणजे राजकीय ठिणगी ठरली। चौधरी नाराज झाले आणि त्यांच्यासोबत 7 ते 8 नगरसेवक बाहेर पडले। एका क्षणात भाजपमध्ये 2 गट पडले, अधिकृत आणि बंडखोर। भाजपमध्ये फूट पडताच काँग्रेसने क्षणाचाही विलंब न लावता खेळी केली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशावरून नारायण चौधरी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर झाला। काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमधून फुटलेल्या नगरसेवकांनी मिळून सेक्युलर फ्रंट उभा केला। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी विजयी झाल्याने इथे अनेक प्रश्न निर्माण झाले। हा विजय सेक्युलर फ्रंटने आपल्याच असल्याचं दाखवलं। असं असलं तरी हा केवळ भाजपसाठी धक्का नाही, तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदेंचाही पराभव आहे।
भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाने कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या मागे ताकद उभी केली होती. त्यामुळे भाजपच्या रणनीतीला शिंदे गटाने दिलेला हा पहिला धक्का होता. पण काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा बंडखोर निवडून आल्याने अदृश्य शक्तीने शिंदे गटालाच धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगते. कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये शिंदे गटाने आपले महापौर बसवले आणि भाजपने तुल्यबळ जागा मिळवूनही उपमहापौर पदावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. त्यात भिवंडीत महायुतीत मोठा पक्ष असूनही शिंदे गटाने महापौर पदावर दावा सांगितला. त्यातूनच पुढील राजकीय परिस्थिती निर्माण झाली. पण भिवंडीत भाजपने शिंदेंचा दबाव झुगारला आणि ते एकाकी लढले. पण भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झालेला असला तरी शिंदे गटाच्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागलाय. हा एकनाथ शिंदेंनाही भाजपतल्या अदृश्य शक्तीकडून मिळालेला राजकीय संदेश तर नाही ना, अशी चर्चा आता रंगते. भिवंडी महापौर निवडणूक ही फक्त एका शहराच्या सत्ता समीकरणाची कथा नाहीये. यात राजकीय संदेशही लपलाय. राजकारणात कोणी कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो. तर मग भिवंडीत नेमका कुणाचा गेम झाला, भाजपचा की शिंदेंच्या शिवसेनेचा? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बात